हे बघा काकीने मम्मीला काय दिलेलं आहे. करंडा आहे, किती छान बघितलं. कुंकवाचा करंडा काल ताईंच्या घरी हळदी कुंकू झालेलं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं, तर ते भेट माझ्यासाठी पण आणली आहे ताईंनी तेव्हा. तेवढी तुझ्यासाठी एक सांभाळून ठेवली. आणि हा मला मामाचा मसाला आलेला, मला पाठवलेला मामांनी ना, 4 किलो पाठवलं, त्यातला तुला 1 किलो आणलाय टेस्ट घ्यायला. ते घे. आणि तिला खास काय आणलंय, बर्थडे गिफ्ट. तिला बर्थडेचं गिफ्ट काहीच नाही आणलं दुसरं. आम्ही हे स्वामींना चापाला सकाळी घालूया, नाही का, आता नको रात्रीचं. हे माझ्याकडून तुला बर्थडेचं गिफ्ट. थँक्यू. खूप मोठं गिफ्ट दिलंय. हे माझ्यासाठी खूपच मोठं आहे, खूप मोठं आहे. आणि गजरे आणले. मेन म्हणजे माहिती का, मला गजरे आवडतात आणि छान वाटतात. आता हे मम्मी वरती खूप मस्त आणि सुंदर दिसत. अरे वा, थँक्यू बाळा, थँक्यू. आणि आता हे गजरे लावून आता आम्ही चाललोय बाहेर जेवायला. जेवायला म्हणजे आता कुठे चाललो आपण दीदी? टू द रेस्टॉरंट. बर्थडे सेलिब्रेशन आता आज. अच्छा, हो, इथं डोंबिवलीमध्येच हॉटेल आहे एक छान, शालू हॉटेल. 2 लावूया आणि एक सकाळी महाराजांना ठेव. हे तू 2 लाव, मी 2 लावते. एक गजरे. हा एक महाराजांना, एक पिशवी. मस्त मोगऱ्याची आहे आणि वास पण खूप छान येतोय. मस्त आहे, खूप छान आहे. नाईस, व्हेरी व्हेरी नाईस. ओके, चला आता निघूया आपण. चला ओके, आता बघू कुठं जातोय. चला आता आपण जाऊया बाहेर. आलेलो आहे. आणि मम्मी आणि काकी सेम झाले ना, सेम झाले. मग मम्मी आणि काकी तुम्हाला कोणतं चेंजेस वाटतात का? सगळे दोघांनी सेम क्लोथ्स घातलेत, सेम दिसतात एकदम. तर चला आपण बाहेर आलेलो आहे या साईडचं. ही अरुणची गाडी, ही अरुण माझ्या पप्पांची गाडी. चला आता आपण जाऊया. आता आपण शालू हॉटेलमध्ये आलेलो आहे. हे शालू हॉटेल. हॅलो. हे आहे शालू हॉटेल. अशा प्रकारे आहे. हा खालचा एरिया, गार्डन एरिया हा सगळा. आणि इथे सर्विस पण खूप छान आहे, खूप छान आहे. आणि जेवण जे आहे ना त्याची पण टेस्ट म्हणजे ज्याला जशी पाहिजे ना तशी आहे. खूप छान, खूप छान, एकदम मस्त वाटतं. मी तुम्हाला सांगितलं ना टेस्ट वगैरे खूप छान आहे. आता ही जी सगळी गर्दी जी आहे ना याच्यावरनं तुमच्या लक्षातच येईल. आणि ही कायमच असते, अशी जी गर्दी आहे ना ही खूपच असते, कारण इथली टेस्ट जेवणाची एवढी छान आहे ना, त्यामुळे इथे गर्दी कायमच राहते. हो. आणि आम्ही जर कधी आलो ना हॉटेलला, जर जायचं म्हटलं ना, जास्त तर बाहेरचं नाही, पण कधीतरी तर इथेच येतो. आता जिथे येऊन बसले पुन्हा, तुम्ही पण इथंच येता आणि ह्याच जागेला येतात ना. आणि हाच टेबल असतो आमचा पण, आणि आज पण आम्हाला हाच भेटला. हां,
म्हणजे योगायोग किती छान आहे बघा. ते जेव्हा येतात त्यांची फॅमिली तेव्हा हाच टेबल असतो. आणि आज म्हणजे आज तिच्या दादाने बुक केलं, म्हणजे याच्या पप्पानी इथे बुक करून ठेवलेलं, पण बघा तोच टेबल घेतला. मग त्यांना द्यायची होती पार्टी, हिच्या बड्डेची पार्टी त्यांच्याकडून आहे. हां, ते बोलले मी ते बहीण म्हणतात ना, मग ते बोलले माझ्या बहिणीच्या बड्डेची पार्टी मी देणार. बरोबर तोच टेबल घेतला बघा किती छान. मस्त. खीर पप्पा, खीर. कोळंबी फ्राय आणि चिकन लॉलीपॉप. स्टार्ट. आता जेवणाचं काही अजून वेगळं येतं बघू. घ्या. काल उपवास संपले, अजून नॉनव्हेज खायला. एकदम पूनमचा बर्थडे म्हणजे एकदम मोठा बर्थडे साजरा करायचं काम चालू. केक आणलाय, केक पण आणून दाखव. हो, केक पण आणलाय. अजून मी केक गिफ्ट केलाय हा तुला. भावाकडून केक आहे. हा भावाकडून केक मला माझ्या बर्थडेसाठी. सर्वजण या जेवायला. आज पूनम दिसणार आहे तुम्हाला आणि पूनमच बोलणार आहे. रोज मी बोलते ना, तर आज पूनमची बारी. जेवायला बोलवते सगळ्यांना. जेवायला बोलव बाबा या जेवायला. सर्व मावशांना जेवायला बोलवते. You may come to eat with us every time. I'm wishing you happy returns of the day. लगेच मीठ का? ते पण सांग. आज माझा बर्थडे ना, बघा सेलिब्रेशन. 2 दिवसांनी लेट होतोय सेलिब्रेशन, पण छान होतोय ना. आनंदी खूप, एकदम मस्त हॅपी आहे. तिला तर आम्हाला बघून बघून पोट भरतोय, बोलते जेवणाच्या अपेक्षा नाही. तुम्हाला बघितलं पोट भरतोय माझं. खरंच खूप बॉन्डिंग, म्हणजे असं बॉन्डिंग आहे ना. हो हो, खूप छान. खूप वेगळं बॉन्डिंग आहे दोघींमध्ये, म्हणजे एवढं ना सांगूच शकत नाही, शब्दच नाही येत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आम्ही जावं म्हणून बिलकुल नाही, कुठं दिसणार नाही. आम्ही जावं म्हणून अजिबात नाही. बघा तुम्हाला कसं वाटतंय. छान आहे आमचं, खरोखर बॉन्डिंग खूप छान आहे. आणि एकदम मस्त वाटतं, मन मोकळेपणाने राहतो आम्ही, सगळ्या गोष्टी शेअर करतो. खूप छान आहे आमचं रिलेशन. म्हणजे तिच्याबरोबर पण आहे आणि अरुण बरोबर पण आहे. अरुण म्हणजे दीर आहे, पण तुम्हाला खरं सांगते अरुणचं माझं रिलेशन इतकं छान आहे ना, का ते असे मला वहिनी वगैरे म्हणून नाही करते. एक असे बोलतं, पुन्हा तो बोलते तुम्ही दोघं बेस्ट फ्रेंड आहेत. बेस्ट फ्रेंड म्हणजे आमच्या दोघांचं खूप जमतं, छान जमतं. म्हणजे मी पण नशिबाने समजते की बाबा दीर आणि जाऊ इतकं प्रेम करतात मला. भारी वाटतं एकदम. फक्त ते रिलेशन आहे असं नाही आहे. रिलेशन फक्त नावाला आहे. असं नाही काही. म्हणजे नाव देतात ना, जाऊबाई किंवा दीर वगैरे, असे फक्त नावालाच आहे, नाही तर वागणूक जर आपण काहीच नाही. हाय गाईज, हा आहे माझ्या बर्थडेचा केक. बोला बोला. Happy birthday to you. Happy birthday to you. थँक्यू.
लागते आवाज कडक माल काढ. ते हे होतं ग हाताला लागतं ना या. Solid birthday झाला, solid. अरे बापरे. या सर्व ताई हा. केक खायला या सर्वजण. केक बनव ना सगळ्यांना सगळ्या तुझ्या ताईंना हाताला केक बरोबर बनव. असं. हा कॅमेऱ्यात दाखव सगळ्या ताईंपर्यंत पोहोचून जाईल असं कट कर एक पीस हातात घे या सर्वजण केक खायला या. छान झालं मस्त घ्या, गुलाब घ्या. हो बाई नवऱ्याकडून गिफ्ट हे बघा वास घेऊन राहिला आधीच. ताई न बघा नवऱ्याकडून गिफ्ट काय चाललंय मीच आणलेला गुलाब आणि ते बायकोला द्यायचं. तुमचंच तुम्हाला. हा हा घ्या एकदम छान गिफ्ट आहे इकडे बघ ना आधी. तुम्ही हसू नका, एकदम नीट व्यवस्थित पोच द्या. हा चांगली द्या खाशा व्हिडिओ घेतली चांगलं द्या चांगलं. मस्त हे तू पुन्हा उभे काय राहा. बोलशील त्यांना? हे, पुन्हा काय बोलशील का त्यांना? थँक्यू सो मच. हा. आणि देवाकडे हीच मागणी आहे की 7 वर्ष काय म्हणतात 7 जन्म नाही जन्मोजन्मी मला हाच नवरा भेटू दे. असेच काढे लागू दे. अशीच काळजी लागू दे म्हणजे काय असं आलं त्याला. बरं केक यांना काढून द्या यांना अर्धा. विराट मीच सगळ्यात टिंगू दिसते सगळ्यात उंची माझीच कमी आहे मोठं घ्यायचं चाललंय की काय चाललंय झालं का काय होतंय चालेल बस बस झाले तुझे फोटो यांच्या दोघांबरोबर घे की फोटो ए या चला ए त्या यांच्या बरोबर घ्या फॅमिली. अरुणची पूनमची फॅमिली छान दिसते गोड दिसत आहे मस्त छान एकदम आम्हाला पण बरं वाटलं पुढचा बर्थडे आपल्या घरी असणार आहे इकडे. चला आता जेवण वगैरे झालेत आता निघतो आता जवळ 11:45 वाजले कधी आलो आपण 10 वाजता आलोय 11:45 वाजले आता जाऊया घरी चला आता सगळ्यांनी आता उद्या सकाळी भेटू कारण रात्री इकडेच आहे पूनमकडे तर सकाळी उद्या गुड नाईट सर्वांना, गुड नाईट, बाय बाय, शिवरात्री. काय आगाऊपणा करत नाही कसं ते अंक दाखवत गुणाचं एक असलं अच्छा मम्मी पप्पा आहे ना वेळ मध्ये का बघते सांगू 5 वर गेला ना काय 5 आज्ञा झाली ती रे माझी. 5 बघ गेला ना ते ऐकते. कसला आता वेळ आमच्या मध्ये का जवळची- बघता बाहेरातले हे मटका मेरमध्ये? कुल्फी घेतली ती आम्हाला गाडी- यांनी सगळ्यांनी खाली गाडीचे. आमच्या दोघांची राहिली वेळ मध्ये का हे दोघंच बघता? राहिले आणि आता काय होणार आहे माहितीये का कोणची गाडी? ह्या दोघांमध्ये ना आम्ही सगळे ना आमच्या सगळ्यांची वाटी होणार आता वाटेकरी होणार का? हो कारण ह्यांनी खूपच लेट केले ते आईस्क्रीम खायला म्हणून आता आम्ही पण यांच्यात वाटेदारी आता होणार हे काय आम्हाला बोलताय तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा आणि सकाळी नाही खा. नाही नाही सेम वाटणी करायची. एक सकाळी चमचा तर- तू घ्यायचा, एक मी घेईन. आता नाही मी मार खाऊन टाक. घ्या खाऊन फ्रीज घ्या मध्ये खाऊन. नाही ठेवत आम्ही आता खातो त्याच्यात भले गरम पाणी पितो आता सर्दी जरा कमी झाली पण ठेवत नाही सॉरी हा घ्या खाऊन घ्या, घ्या पप्पा खाऊन घ्या. मला द्या मला ए, आवडतं ए, मटका ए, कुल्फी. तुला काय तू खाली खाऊया ना दोघं. गरम पाणी पिऊ याच्यावर तू पण घे खाऊन चालतंय ना तुझी पुढे ओके
हा बघा, हा कासव आमचा, याचं नाव टोटो आहे आणि हा आहे ना दीदीचा बेस्ट फ्रेंड आहे. हा फक्त दीदीशी एवढा छान खेळतो ना, म्हणजे आरोही जी छोटी मुलगी आहे ना, येलो फ्रॉकमध्ये होती आरोही, तिचा बेस्ट फ्रेंड आहे हा. तिच्याशी खूप छान खेळतो, तिच्या मागे पळतो, ती जे बोलेल ते पण ऐकतो. ती बोलते टोटो इथे ये, येतो. असा हा टोटो बघा. आणि हे जे व्हाईट आहे हे स्टँड आहे त्याचं बसण्यासाठी. त्याला जोपर्यंत पाण्यात थांबायचं तोपर्यंत पाण्यात, जोपर्यंत त्याला पाण्याच्या बाहेर यायचं तो त्या स्टँडवर बसतो आणि मग त्याचं तोंड वगैरे बाहेर असतं. चलते हैं यार फटाफट वैसे भी हमें बहुत सारा दूर होता हूँ यहाँ भाई हरियाली का नामो निशान नहीं है जो चीज भी तुम लोग देखोगे वो पूरी वाइट हो रखी है वाइट वाइट बर्फ दिख रही है बढ़िया है ब्लू कलर की बिल्डिंग दिखती है ब्लू कलर का पानी दिखता है हरियाली दिखती है खूबसूरत रोड दिखते हैं यहाँ तो रोड भी ब्लैक कलर का नहीं दिख रहा है भाई ये रोड भी वाइट हो गया है पूरा का पूरा ये गाइस जा रहा हूँ मैं वापस वहाँ जाके अब तो शांति मिलेगी भाई ऐसे भी बहुत ज़्यादा ठंड पड़ी है लेकिन हाँ इतनी भी ठंड नहीं है. चला आता निघतो. पुन्हा आता झाली त्यांची निघायची वेळ आणि आता परत जरा भाऊ कामातनं थोडेसे फ्री झाले की परत येणार आहेत मस्त. मग त्यावेळेला म्हटलं निवांत आता तुम्ही यायचं. येणार आहे, आता तुमची वारी आहे. आणि आम्हाला पण पोरांना सुट्टी वगैरे लागल्यानंतर मी ऐकतोय फक्त नाही का, असं चाललंय त्यांचं. आता या अरुण मला येते सोडायला, म्हणजे आम्हाला गाडी घेऊन सोडायला येते. आता काय लोकलने वगैरे जाणार नाही आणि मस्त छान दिवस घालवलं. कालपासून सेलिब्रेशन पण छान झालं आणि मस्त वाटलं, खूप फ्रेश छान वाटलं. एकदम निवांत होतो. आता वाजली जो 12:30 पण अगदी निवांत चाललंय सगळं सकाळपासून मस्त. आता निघतोय. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता निघायची तयारी झाली आहे. पूनमच्या इकडचं एरिया बघा एकदम. हा भाऊ. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता ताईची त्यांची निघायची वेळ झाली आहे, ते चालले आता त्यांच्या घरी. आता आम्ही निघालो. पूनमचा चेहरा बघा कसा झाला, रात्री बघा कसा होता आणि आता चेहरा बघा पूनमचा. काय करायचं, तिला असं वाटतं नुसतं खूप माणसांची गोडी दिला. काय करणार, येऊ परत आता. या. येणार परत, लवकर येणार तुझ्याकडे परत. नक्की नक्की यायचं आणि निवांत यायचं बाबा, खूप गडबड नाही करायची, एकदम निवांत. चला सर्वांना बाय बाय. चला आता आपल्या आपल्या गावी परत. चला चाललेत आता सोडवायला ताईंला. चाल बघा पूनमनी सगळं डब्बा वगैरे बनवून इकडनं यशसाठी सगळी तयारी आहे की घरी जाऊन मला काही त्रास नको ना. हा, तुम्ही मार खाणार आहे आरोप. चाल चला श्री स्वामी समर्थ. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.